आम्ही आत्ता संदीप आणि आश्रमवरनं इकडे आलो आहे सावरिया सँडविचला. खरं तर आमचं जे हॉटेल आहे एअरबीएनबी ते मंदिराच्या थोडं जवळ आहे आणि हे जे सावरिया आहे हे जवळजवळ 9 किलोमीटरच्या डिस्टन्सवर होतं. पण ह्याचे इकडचे इतके व्हिडिओज बघितले होते मी वेड्यासारखे, फूड ब्लॉगर्स वगैरे प्लस वाईफ विथ यशीचा पण व्हिडिओ इकडचाच होता. त्याच्यामुळे मला इकडे खूप टाईम जायचं होतं. इतकं जास्त दमलं होतं तरी पण म्हटलं की यावं तिथे आणि बघू आता ट्राय करू. एवढं हाईप वरते का इकडची. 2-3 प्रकारचे सँडविच सांगितले. पावभाजी पण टेस्ट करायची होती पण पावभाजी त्यांची संपली आहे सध्या. बनवायला टाईम लागेल बोलले तर मला ठीक आहे एवढा टाईम नको घालवायला. आणि इकडे खाऊ आणि इथे अजून 1-2 ठिकाणं फूड प्लेसेस आहेत जे एक्सप्लोअर करण्यासारखे आहेत. पण आता बघूया की खाल्ल्यावर थोडी एनर्जी आली की त्याच्यानंतर जरा प्लॅन करू की काय करायचं. कारण आत्ता वेड्यासारखी भूक लागली आहे. आम्ही सकाळी 7ला वगैरे उठलेलो तेव्हापासून काहीच खाल्लेलं नाही आहे. सो जरा एकदा एनर्जी आली अंगात की पुढचं प्लॅनिंग करूया. पहिलं इम्प्रेशन तर चांगलं आहे. सगळ्यात पहिलं सँडविच आलं चीज कॉर्न ग्रिल आणि खूप टेस्टी आहे, वेगळंच आहे काहीतरी. बघू मला थोडं सॉसमध्ये करून. जस्ट पटापट भूक लागली होती. आम्ही फटकन 2 सँडविच संपवले पण पिझ्झाची पण ऑर्डर आली होती. आता नूडल्स आलेत. नूडल्स कसे आहेत सांग. मस्त आहे. मी मशरूम चीज घेतला होता इकडे. मशरूम चीज ओके वाटला बट कॉर्न चीज खूप जास्त टेस्ट होता. कॉर्न चीज खूप टेस्टी होता. आणि पिझ्झा पण सांगितलं तो येतो. दिसेल की नाही माहिती नाही पण ह्यात अख्खं पनीर आहे. अख्खं ह्याला पनीर मसाला सँडविच आहे. बघू आम्ही टेस्ट करतो. सगळ्यात जास्त कॉर्न चीज आवडलं. मी दिलं ना म्हणून. बघू काय केलं तू काय केलं तू आता काय कोण पनीर तुटेल चक्का बसतो नाही का अंबुजा सिमेंटवाला भैया. छान आहे. काय नंबर आहे. मॅगीला मसाला रेड्डी. मसाला आपला काही नाही. बाहेरून मॅगी कोण खातं आय मीन हॉटेलमध्ये. काय सँडविच होते, काय मस्त पोटभर आमचं इथे जेवणच झालं आहे. लिटरली इतक्या गोष्टी खाल्ल्या आहेत. मी ह्याचा एक वेगळा शॉर्ट बनवणार आहे की सावरिया सँडविचमध्ये आम्ही काय काय खाल्लं ते तुम्ही नक्की बघा. आणि तिथे आम्हाला धोका दिला. आम्ही गॉबलरला गेलो नाही आहोत. अरे हां, आम्हाला मी ना एक ते वाईफ विथ यशीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं. ते लोक इथेच कुठेतरी राहत होते आणि ते गॉबलर्स म्हणून एक ठिकाण आहे तिथे त्यांनी पास्ता वगैरे 2ही टाईम जेव्हा पण आले त्यांनी तिथे खाल्लं होतं. मग मी ह्या दोघांना खूप प्रॉमिस केलं होतं की आपण तिकडे जाऊ. फक्त गॉबलरच्या नादी लागलो होतो नाही खाल्लं. पण इकडे पण चांगलं झालं आपलं. पण पास्ता कुठे आता इथेच आम्ही एवढं खाल्लं आहे. लिटरली तुम्ही मेन्यू बघताना तुम्ही विचारतो तर 5 जणांमध्ये हे जरा जास्त नाही झालं आहे का. खूप जास्त खाल्लं आहे. मी तो शॉर्ट टाकेल की आम्ही इथे काय काय खाल्लं ते तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला समजेल. आम्ही इतकं जास्त दिलंय हे तुम्ही. अरे ठीक आहे नेक्स्ट टाईम येऊ. ह्याचा एक गोष्ट राहिली आपली. ह्याचा अर्थ काय. भाऊ आधीच रिक्षात जाऊन बसली. आधी रिक्षाचं ठरवतात आणि आधीच जाऊन बसली. हां मी काय म्हणत होते की एक गोष्ट आपण ठेवली आहे म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइम यायचं आहे. डॅडी डिग्गी ठेवून द्या ना त्या. परत क्यूटच्या रिक्षाने आम्ही चाललोय आमच्या रूमवरती. अच्छा आता काय झालं आम्ही ना लिटरली गंज बाजारासारखा एरिया आहे. ज्यांना माहिती नाही मी सांगते नगरला आहे. तिकडे शॉपिंग आपलं जसं तुळशीबाग वगैरे आहे तसा तो एरिया असतो. अच्छा 35-40 पासून कुल्फी चालू झाली ते काका सांगताय. तर तिकडे फेमस कुल्फीवाला म्हणून आहे हावाला. तर आम्हाला दिसला मग आम्ही त्यांना म्हटलं की हाच आहे का. तर त्यांनी आम्हाला सांगितलं हो हा आहे. तर रिक्वेस्ट केली जरा तुला तुझ्या हिशोबाने जे आवडेल ते वेगवेगळ्या प्रकारे रबडी कुल्फी दूध कुल्फी. गप बसले नका डिमांड करू. सेम प्राइस. हां तर इकडे आम्ही आलो आहे आणि त्यांना आम्ही थांबवायला लावलं की कुल्फी ट्राय करायची म्हणून. मग पटकन आलो इथे थांबवली गाडी आणि आता त्यांनी सांगितलं कुठली घ्यायची काय करायची काय काय चांगलं आहे काय काय नाही. मग आता मम्मी डॅडी सगळेच उतरले खरं तर फक्त मम्मी सुधारणार होती. पटकन कुल्फी घेऊन म्हटलं रिक्षात बसावं. कारण सावरिया सँडविच 2 आमचं जे हॉटेल आहे बराच लांब रस्ता होता. 9 किलोमीटरचा वगैरे होता. 9 किलोमीटर जरी असं कमी वाटत असेल तरी आम्हाला बराच टाईम लागतो आहे. रस्ते बारीक आहे, ट्रॅफिक आहे, बोळा असं करत आहे ना अर्धा तास तर आरामात जातो आहे त्या प्रवासाला. तर खास सँडविच खाण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि आता जाता म्हटलं फेमस कुल्फी पण टेस्ट करून जाऊ. मी इकडे वाट बघते कुल्फीची आणि यांनी खायला पण चालू केली. तिकडे खायला पण लागले. म्हटलं सामान जवळ हालायला नको
मी तिथे सामान ठेवलंय म्हणून हल्ले नाही आणि तुम्ही इथं खायला चालू केली. नाही ट्रायच करतो. काय तोडलेत की चांगले एक एक घास. तुम्ही कुठली घेतली आहे? डॅडी कुठली घेतली आहे? केशर पिस्ता. ही कुठली माझ्या हातात? मलाई. नाही ती रबडी आहे. तुम्ही कुठली घेतली आहे? मी रबडी गेली. मला सीताफळ घ्यायची. मला रबडी. मला ही टेस्ट करू दे ना जरा. उचल हातात. घ्या ना पटापट मग. तुला कुठे घ्यायची? ये की मला ये मलाई कुठली मतलब रबडी. अच्छा मी गेली. मी पण बघू तुमची. हे खायला चालू करा. भैया और एक मलाई देना. हीच घे मला. मला येते कधी उधर मला तिथे. अरे मम्मीची हा ना एक दोन तास नाही मी हे घेणार आहे. मला दे ती. मला दे आपली. घे ना एक दोन तास काय आणू दे. दे त्यांना दे. मला फोटो काढायचा. मी आता कुल्फी फटाफट आणि बसलोय गाडीत. ते काका सांगत होते की ही कुल्फी आता कितीला घेतली मम्मा तू? 40ला आत्ता आम्ही जी कुल्फी घेतली ती त्यांनी लहानपणी 5 आणि 10 रुपये फक्त खाल्लेली आहे ह्याच ठिकाणी. ही इतकी जुनी कुल्फी आहे आणि छान आहे. बर ते असं वाटीमधनं कट करून देतात ना. सीताफळ आहे ना. मला मलाही जास्त आवडली. ग्लास मधनं गोल काढतात, हां काड्या घालतात 4, हां. मग अशी कट. अच्छा म्हणजे आता हे काड्या तुमच्या समोर हे केलं. हो. अच्छा. तर आत्ता वाजले 2 आणि आम्ही आलो रूमवरती आराम करायला जरा. संध्याकाळीच बाहेर पडायचं आहे. संध्याकाळच्या आरती वगैरे असतात, करते बुकिंग करते. तर संध्याकाळच्या वगैरे आरती असतात ते करायचं आहे. आणि आत्ता इंदोरला जायचं तर त्याचं सगळं बुकिंग वगैरे करायचं तर तेही आत्ताच करायचं आहे सगळं. म्हणून विचार केला आता जरा वेळ आराम करू आणि बुकिंग वगैरे सगळं करू, उरकून टाकू आणि संध्याकाळी निवांत पुन्हा जाता येईल फिरायला. आणि आज मस्त वाईब बनवली इकडे छानपैकी, लाईट वगैरे लावल्यात. असं इग्नोर द पसारा बट मस्त वाटतं आहे. तो छान झोप घेऊया. तर फटाफट आवरून आम्ही निघालो आहे बाहेर. मस्त झोप झाली. छान आहे मस्त आवरलं. नाही जीवावर आल्यासारखं आवरून मी एवढं सुंदर आवरलं. अजून काय आवरायचं. तर आम्ही जवळजवळ 2-1 तास मस्तपैकी आराम केला, छानपैकी झोप घेतली आणि पटकन उठलो 5 वाजता. फटाफट फ्रेश झालो आणि निघालो आहे आता रामघाट आरतीला. आमचं एक ठिकाण राहिलं आहे ते म्हणजे भरतरी गुफा. कारण सकाळी आमचा जो रिक्षावाला होता त्यांनी म्हटलं की नाही असं 5च गोष्टी ठरल्या होत्या तर ते करणार नाही असं करत ते धावून गेलं. म्हणलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही झालं, नेक्स्ट टाईम ते बघूया. पण आत्ता आरतीला चाललो आहे रामघाटवरनं. परत दुसरी एक आरती आहे ते सगळं लागून आहे. त्याच्यामुळे जर आत्ता भरतरी गुफाला गेलो तर इकडचं सगळं आरती वगैरे धावून जाईल. तर जे जवळ आहे ते करून घेऊया आणि आता आम्ही चाललो. हां इकडनं एक त्यांनी सांगितलं आहे तर सरळ जिने गेलं की हरसिद्धीला पण जाता येतं. इथं रिक्षाची सोय इतकी पटकन आणि मस्त आहे ना. सगळ्या रिक्षा एवढ्या स्वस्त आहेत आणि इतक्या ॲक्सेसिबल आहेत की 2-2 मिनटाला रिक्षा लगेच मिळून जाते आणि पैसे पण हे लोक जास्त घेत नाही आहेत. तर डिस्टन्स खूप जास्त कवर करतात पण पैसे त्या मनाने काहीच घेत नाही. तर रिक्षा खरंच खूप परवडते. इथे बेस्ट ऑप्शन आहे इथे ट्रॅव्हल करायला रिक्षा. आत्ताच आमची रामघाटची शिप्रा आरती झाली. इकडे चालू आहे म्हणजे आणि सुरुवातीचं आम्ही एक 20-25 मिनटं अटेंड केलं. आता आम्हाला जायचं आहे हरसिद्धी माता आरतीला. म्हटलं पटकन इथं कोपऱ्यात खूप असा क्यूटसा चहाचा स्टॉल होता, तिथून चहा घेतला. हे दुकान दाखवतो. हे दुकानच इतके मस्त आहेत ना, लिटरली ड्रॉइंगमध्ये छोटे छोटे असतात ना तसे आहेत. चहा घेतो आणि मग पुढे त्या आरतीला जातो. हो मला पण पाहिजे थोडा दे.
हे ह्या कुल्हडमध्ये चहा प्यायला इतकी मजा येते. ह्यातनं असं मातकट वास येतो आणि त्याच्यामध्ये चहा इतकं मस्त लागते ना, असं पाऊस पडल्यावर जो वास येतो तसा वास येत असतो. आणि इथे प्रत्येक गोष्टीला ऑलमोस्ट हीच भांडी वापरतात. काल आम्ही लस्सी पिली, रबडी पिली, खाल्ली, तर त्या सगळ्यासाठी हे मातीचेच भांडे वापरतात. आणि ॲक्च्युली क्यूट आहे, सगळीकडे वापरलं पाहिजे आपल्या इथं. प्लॅस्टिकसाठी एखादा काय झालं एवढी गर्दी? अच्छा, आता आम्ही चाललो आहे हरसिद्धी माता मंदिरला. चहा घेतला, जरा एनर्जी आली, छान वाटलं. त्यात आरती पण एवढी सुंदर झाली होती. ह्यावाल्या आरतीला ना निवांत वेळ काढून आला पाहिजे. आम्हाला आता एका दिवसात सगळं कवर करायचं होतं, त्याच्यामुळे गडबड झाली. नाहीतर जर आम्ही काल आलो असतो तर ही जरा वेळ देऊन आरती घेतली असती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पण पुन्हा हरसिद्धी माताची निवांत झाली असती. पण आता आम्हाला एका दिवसात सगळं कवर करायचं असल्यामुळे आम्ही पटापट पळतोय. तरी आम्ही नाही म्हणता अर्धा तास वगैरे होतो, अर्ध्या तासापेक्षा जास्त होतो. आम्ही इकडे लवकर आलो होतो ना, त्याच्यामुळे काय वाटलं. मी कॉरिडॉरमध्ये आलो आहे आणि आल्यापासून इतकं पळलो आहे की लिमिट नाही. कारण आम्हाला लेझर शो बघायचा होता, त्याचा टाईम होता आणि खूप तहान लागलेली. कसं पळतोय. इथे एका बाजूला एक काउंटर होतं जिथे हे लोक पाणी देत होते ग्लासमध्ये आणि मला इतकं छान वाटलं. ते पाणी पण खूप स्वच्छ होतं. पटापट सगळ्यांनी ग्लास पिला आणि फ्रीमध्ये, स्पेसिफिकली सांगते, फ्रीमध्ये तेच पाणी असं वाटत होतं ग्लासमध्ये. ग्लास वगैरे एकदम स्वच्छ, पाणी पण चांगलं आहे, असं बिलकुल खराब लागलं नाही. दम लागला आहे वेड्यासारखा, कारण मी जे पळत सुटलो आहे. मी बाकी अपडेट्स नंतर देते. आता आम्ही लेझर शो जवळ आलो फायनली. 10-15 मिनटं नुसतं पळलो आहे, लिमिटच नाही. एका ठिकाणी बसून मग मी बाकी सांगते आमचा पुढचा प्लॅन आणि आम्ही काय काय केलं आत्तापर्यंत. पुराण में कहा गया है, नाभिदेशे महाकालस्तन्नाम्ना तत्र वै हरः. इकडे लेझर शो चालू होता. या गर्दीमध्ये थांबून मी एक छोटासा व्हिडिओ काढला. आम्हाला बघायचं तर खूप होतं, पण आम्हाला बघता झालं नाही कारण खूप लेट झालं होतं इथे यायला. म्हणून मग आम्ही ना इथं VR केलता, पण आता इथं सगळं फूड कोर्ट केलंय. इकडे फूड कोर्ट बनवलाय खूप मस्त. आता विचार केला की थोडाच टाइम आहे, 8:30 वाजले, तर अर्ध्या तासात कॉरिडॉर फिरून मग पुन्हा शयन आरतीच्या लाईनमध्ये लागावं. सो विचार करतोय आता तेच करावं, कारण इथे लेझर शो आम्हाला नाही बघायला मिळाला, पण तो खूप छान आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आठवणीने इकडे आम्ही लवकर येऊन बसणार आहे. गाईज, सगळं व्यवस्थित चालू असताना काय व्हायला पाहिजे, माझा फोन स्टोरेज फुल झालेला आहे आणि मला व्हिडिओ काढता फोन बंद पडलेला आहे. मला मेन इकडे महाकालचे तर व्हिडिओज घ्यायचे होते आणि इथेच येऊन त्याला बंद पडायचं होतं. काही प्रॉब्लेम नाही, अपडेट्स तर मी तुम्हाला दिलेले आहेत. आत येताना आम्ही हे टिळक वगैरे लावलं, ती माणसं भस्कन अंगावर आली आणि पटापट लावायला लागली, तर आम्हाला व्हिडिओ काढायलाच जमलं नाही हे टिळक वगैरे लावताना. बाकी ठीक आहे. आता खूप पळापळ करत आम्ही फायनली आतमध्ये पोहोचलो आहे. 9 वाजता पुन्हा इथून बाहेर पडायचं आहे आणि रांगेत लागायचं आहे शयन आरतीच्या. तर पुन्हा सगळी धावपळ असणार आहे. तर डिरेक्टली तिकडे रांगेत लागले की मग आपण बोलूया. आणि बाकी हा कॉरिडॉर खूप सुंदर आहे. आम्ही आलो होतो आता VR सगळं दर्शन करायला आणि काय मस्त वाटलं आहे. मी चालता तुम्हाला डिटेल्स देते काय काय झालं. इकडे असं VR रूम आहे. इथे आम्ही बसलो मागे. 200 रुपीजमध्ये हे VR वालं होतं. ह्याच्यामध्ये आम्ही भस्म आरती वगैरे सगळं अटेंड केलं. म्हणजे स्टार्टिंगपासून जे सकाळी त्यांचा शृंगार वगैरे सगळं होतं ते सगळं, आणि भस्म आरतीची प्रोसेस आणि तर ते सगळं कसं उत्पन्न झालं, हे पिंडीचं काय सगळं एकदम डिटेलमध्ये त्या VR मध्ये तुम्हाला समजेल. तर तुम्ही इथे येणार असेल तर मी म्हणेल नक्की हे VR बघा, कारण प्रत्येकाला भस्म आरती अटेंड करायला किंवा प्रत्येक आरती एवढ्या पिंडीजवळनं दर्शन घ्यायला नाही जमत. मग हे VR खूप बेटर ऑप्शन आहे. तुम्हाला खूप मस्त एक्सपिरियन्स येईल, एकदम तिथे गेल्यासारखं वाटतं. खरंच खूप भारी आहे. तर आणि हे ना जिथे लेझर शो आहे, लेझर शोच्या इथून ते ह्या बाजूला आहे फूड कोर्टच्या इथे, तर एकदम लास्टला आहे. जर तुम्हाला हे करायचं असेल तर थोडं लवकर येऊन तुम्ही हे नक्की करू शकता. खूप छान आहे. म्हणजे लेझर शो आम्हाला बघायला मिळाला नाही, मला त्याचं काहीच वाटत नाही आफ्टर दिस. आता आम्ही चाललो आहे शयन आरतीच्या लाईनमध्ये थांबायला.
आता हे सुद्धा आम्हाला 10 मिनिटात पट्टा कव्हर करून तिथे 9 वाजता पोहोचायचं. चलो आज जाऊ. दर्शन माझं झालं आहे. मी एकटीच बाहेर आली आहे. अजून चौघंही मम्मी डॅडी डिम्पी आरो सगळे आतमध्ये आहेत. त्यांनी मध्ये लाईन ब्लॉक केली होती आणि मी पुढे निघून आले आणि ते मागेच राहिले. तर असं झालं आहे की त्यांनी आता नवीन सिस्टम चालू केली आहे की वरच्या मजल्यावरनं मंदिर असं खाली आहे, तर तुम्ही एवढं लांबून दर्शन करायचं आहे. तर मी व्हिडिओज वगैरे जे बघितले होते ना, ते अगदी मंदिरात एकाच फ्लोअरवरती सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये वगैरे थांबून तुम्ही असं दर्शन घेऊ शकत होता. पण आता हे मी अचानक वरती गेले आणि वरच्या मजल्यावरनं खाली दर्शन घ्यायचं होतं. तर मला समजलंच नाही. मी 1 मिनटं कन्फ्यूजच झाले. मी त्यांना म्हणते अरे मला मंदिरात जायचं आहे खाली. तर म्हणते ते लोक म्हणायला लागले नाही म्हणून असं अलाउडच नाही आहे. तर खालचं दर्शनच बंद केलं. इकडनंच आहे जे आहे ते. मग सगळी माणसं इकडनंच सगळी माणसं इकडनंच दर्शन घेणार आहेत म्हणून. मग आता काहीच ऑप्शन नव्हता. तर मग दर्शन तिकडनं घेतलं. छान झालं आहे. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की खूप लांबून होतं. मला बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं. लांब म्हणजे असं जर स्ट्रेट लांब असेल ना तर काय वाटणार नाही, पण हे असं वरतून आपण खाली बघत होतो. तर ते थोडंसं मी जरा फ्रस्ट्रेट झालं. म्हटलं अरे हे काय चाललं आहे, मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. शयन आरती घ्यायची होती पण आतमध्ये खूप प्रॉब्लेम्स आणि खूप भांडणं चालली आहेत, तर ते पॉसिबलच नव्हतं. आत्ता मी 10:37ला बाहेर आली आहे मी. म्हणजे ऑलमोस्ट मी 10:30ला मंदिरातच होते, पण आरती सुरू नव्हती झाली शयन आरतीच्या टाईमला. 10:30ला डॉट मी तिथे उभे होते, पण शयन आरती चालू नव्हती झाली. मग मी बाहेर आले दर्शन करून. आणि मे बी आता चालू झाली आहे की नाही माहिती नाही. आणि जरी आरती चालू झाली तरी लोकांना थांबून देणार नाही, ते पटापट पाठवणार. बघू, मी इथे बसते आता सगळ्यांची वाट बघत. अरे इकडनं दर्शन करून बाहेर पडलो आणि इकडे एक हॉटेल होतं, इथे जेवण केलं. जेवण ओके ॲव्हरेज होतं. आता आम्ही निघालो रूमवरती. बघू काय म्हणतात. चला. तर आता आम्ही रूमवरती निघालो. जेवण ठीकठाक होतं आणि ह्या सगळ्यांना आरती मिळाली, मला नाही मिळाली. 2nd फ्लोअरवरती हे लोक दर्शन करून आले. मी खूप वरतून केलं आणि डॅडी लवकर आले होते बाहेर. तर आता चला रूमवरती जाऊया. इथे ही सगळी अशी झगमग लाईटवाल्या रिक्षाने चाललो आहे. मागे खूप जोरात गाणे चाललेली आहेत. आपण रूमवरती गेल्यावर बाकीचे गेले. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आम्ही ॲक्च्युली रूमवरती खूप लेट गेलो होतो आणि डायरेक्ट झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी लवकर उठून ओंकारेश्वरला पण निघायचं होतं. तर ती सगळी गडबड असल्यामुळे हा व्लॉग मी एंड करायचं विसरून गेले. तर काही हरकत नाही, आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आम्ही इथून म्हणजेच उज्जैनवरनं आम्ही निघालो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारेश्वरला आणि तिथून आम्ही गेलो आहोत इंदोरला. तर पुढच्या 3 दिवसांमध्ये आणखी काय काय मजा केली हे पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्ही नक्की बघा. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप थँक्यू. कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता भेटूया आपण ओंकारेश्वरच्या व्लॉगमध्ये.